संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदेंना टोले मारलेत। शिंदे स्वतःला बाळासाहेबच समजू लागलेत असं राऊत म्हणाले। बाळासाहेबांचे विचार समजून घेण्याची कुवत एकनाथ शिंदेंची नाही। शिंदेंना बाळासाहेबांचे विचार समजले असते तर त्यांनी दिल्लीचे बूट चाटले नसते अशी टीका राऊतांनी केली आहे। शिंदेंच्या मेळाव्यातून पैशांचा धूर निघणार आहे असा दावा सुद्धा त्यांनी केला। स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजायला लागलेत ना। सकाळी ते उठतात तेव्हा ते बाळासाहेब ठाकरे म्हणूनच उठतात, पण बाळासाहेब ठाकरे सामान्यांचे पुढारी होते, बहुजन समाजाचे मराठी माणसाचे पुढारी होते। बाळासाहेब ठाकरेंनी माननीय हिंदू हृदय सम्राटांनी दिल्लीच्या चरणी आपला पक्ष, आपल्या भूमिका कधी अर्पण नव्हत्या केल्या। जोपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीच्या चरणी थैला अर्पण करतायत तोपर्यंत त्यांचा पक्ष राहील। चोर बाजारामध्ये, मुंबईमध्ये एक चोर बाजार आहे, दिल्लीमध्ये एक चोर बाजार आहे। नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांचा तिसरा चोर बाजार काढलेला आहे आणि त्या चोर बाजारामध्ये अशा वस्तू त्यांनी विकायला ठेवल्या आहेत, चोरीचा माल राजकारणातला। त्यांना आम्ही काय शिवसेना जनता मानत नाही। निवडणूक आयोग सोडला आणि भारतीय जनता पक्ष किंवा अमित शहा नरेंद्र मोदी सोडले तर त्या दुसऱ्या जे लोक आहेत कोणी त्यांना कोणी शिवसेना मानणार नाही। बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याची कुवत, मी लायकी शब्द वापरत नाही, खरं म्हणजे लायकी वापरायला पाहिजे बरं का, म्हणजे लायकी नाही पण मी कुवत वापरतो। कुवत ही मनाची असते आणि मेंदूची असते। मनाची कुवत यासाठी नाही की ईडी सीबीआयला घाबरून यांनी पक्षांतर केलं, आणि मेंदूची कुवत यासाठी नाही की त्यांनी बाळासाहेब ठाकरे कधी समजूनच घेतले नाहीत किंवा शिवसेनेचा विचार कधी समजून घेतला नाही। त्याच्यामुळे उद्याच्या त्या काय त्यांचे जे काय मेळावे वगैरे होणार आहेत म्हणतात ते कुठेतरी